नामवंत खेळाडू या मैदानावरती आपला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच त्वरित चालू करूयात. सलामीची जोडी मैदानावरती जिथे स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. अर्थातच नागेश शीद या वेळेला स्ट्राइक घेतोय. सलामीचा गोलंदाज म्हणून मिराज घराची वर्णी या ठिकाणी जरूर लागले. क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या पाठीमागे शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉट मिड विकेट. हे 30 यार्डच्या घेऱ्याच्या आत, 30 यार्ड घेऱ्या बाहेर आपण पाहिलं तरी काऊ कॉर्नर सजवण्यात आला, एक लॉंग ऑफ सजवण्यात आलाय. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त झालीच पाहिजे अशा पद्धतीचा इशारा. कव्हरच्या डोक्यावरून फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक. दिवसाची सुरुवात षटकाराने, अप्रतिम फटका. फटकेबाजी बघा, मी म्हटलं होतं मिस्टर कन्सिस्टंट या नावाने प्रचलित असलेला खेळाडू आहे नागेश शीद. खराब चेंडू भेटला ना की त्याची बाट अक्षरशः तळपडताना आपल्याला पाहायला मिळाले आणि कव्हरच्या डोक्यावरून नेत्रदीपक अशा पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेरामनने सुद्धा चांगलं कव्हर अप केलंय. आहा, यावेळेचा चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक दीपेश आपण पाहिला जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावत गेलाय आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा अट्टाहास मैदानावरती आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टॅक म्हटलं जातं. पहिला चेंडू खराब होता त्याचा समाचार घेतला, दुसरा चेंडू खरंच चांगला होता त्याला सन्मानपूर्ण खेळलं गेलंय. आणि क्रिकेटच्या पटलावरती बाब फार महत्त्वाची आहे, कारण पॉवर प्लेचं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. ज्या ज्या वेळेला मैदानावरती पॉवर प्लेचं षटक आहे ना त्या वेळेला फलंदाजांसाठी एक नामी संधी जरूर असते. मात्र इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. जिथे स्ट्राइक एंड वरती जयेश लट आपण पाहतोय. थळ या संघाने बरेचसे कॉम्बिनेशन्स ओपनिंगसाठी अपनावताना आपण पाहिले. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर किरणला ओपनिंगला आपण जाताना पाहिलं होतं, प्रकाश हालेखानाला ओपनिंगला जाताना आपण पाहिलं होतं. आहा, या वेळेला फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज बाद. अनिकेत याच्याकडून चांगल्या पद्धतीची कॅच, फलंदाज बाद. ओपनिंग फेअर फार महत्त्वाची आहे. थळ संघाने बरेचसे कॉम्बिनेशन्स याआधी वापरलेत, मग त्या कॉम्बिनेशनमध्ये बदलाव करण्यात आला. आपण पाहिलं तर एक नवख्या जयेश लटला संधी देण्यात आली. जयेशला वाटलं की हा चेंडू पुढ्यात आहे, अगदी त्याला आपण सहज पद्धतीने खेळू. मात्र हे मैदान भल्या भल्यांसाठी आपण जर पाहिलं ना तर कर्दन काळ ठरलेलं आहे. मैदानावरती आपण पाहिलं एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने मॅच चालू आहे. धावफलकावरती नजर टाकली ना तर 7 ही धावसंख्या आपण पाहतोय, जिथे 3 चेंडू खर्च केले गेले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळालं. वन डाऊनसाठी तुषार घरात. आहा, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. फलंदाज पूर्णपणे बीट होताना आपण पाहतोय. बघा, मिरज घरचं कौतुक आपण यासाठी करूयात कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर केलेलं कमबॅक सुखावणार आहे. पावले नेनकडून, अर्थात कॉमेंट्री बॉक्स चेंडूकडून गोलंदाजी चालू आहे. यावेळेला मात्र जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. डीजीचं टायमिंग सुद्धा अप्रतिम होताना आपण पाहतोय.
यावेळेला मात्र अप्रतिम नेत्रदीपक डोळ्यांची पारणं फिरणारा फटका ऑन दी अप मनगटाच्या साहाय्याने चेंडूला मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने ठोकलाय. षटकार. क्रमांक 1 पूर्ण धावफलकावरती 17 धावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर अशा पद्धतीची स्थिती परिस्थिती मैदानावरती उद्भवताना आपण पाहतोय. 17 धावा, एक फलंदाज बाद. या वेळेला मैदानावरती 2 चेंडूंवरती आपण पाहिलं ना 2 मोठे फटके आले आणि तुषार घरत याने आपली दावेदारी किंबहुना मक्तेदारी मैदानावरती जाहीर केलेली आपण पाहतोय. अर्थात सी एंड कडून गोलंदाजीसाठी दीपेश घरत यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. जोगेश्वरी आवास या संघाकडून प्रतिनिधित्व करतो आणि दरवेळेला त्याच्या खेळामध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आणि अगदी त्याच वेळेला विकासाच्या दिशेने त्याचे घोडदौड नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडवरती अर्थातच नागेश शीद आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी सुरुवात श्री गणेशा चांगल्या पद्धतीने करून दिलाय आणि तदनंतर मात्र ही मॅच आता मात्र चांगल्या दिशेने पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर या ठिकाणी निश्चित केला जाईल. 2 षटके आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये खेळवले जातील. ही मॅच कोणत्या दिशेने वाटचाल करेल हे बघणं गरजेचं आहे. फुलर लेन प्रकारचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय सहज पद्धतीने. अगदी सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग वॉक घ्यावा ना त्या पद्धतीने ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेशनवरती सुद्धा या ठिकाणी भर दिला जाईल. बघा नागेशचा खेळ ना एकदम प्रबळ आहे, सरळ साधा सोपा आहे. त्याला माहिती आहे की त्याच्या सोबतचा फलंदाज सुद्धा चांगली फटकेबाजी करतोय, त्याला फॉर्म गवसलाय. मग अशा वेळेला त्याच्यावरती सुद्धा विश्वास दाखवला जातोय आणि नागेश एक ब्रिलियंट खेळाडूंच्या यादीमध्ये का त्याला गणलं जातं ना हे त्याने दाखवून दिलंय. गतवर्षी अलिबाग प्रीमियर लीगमध्ये त्याने केलेला खेळ नेहमी उपयुक्त ठरलेला आपण पाहतोय. यावेळेला मैदानावरती एकेरी धाव जरूर येते. या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी जरूर पुकारणार आहोत नितेश पाटील पुरस्कृत बागदंडा संघ, तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक झिराड संघ. दोन्ही संघांना विनंती आहे आपण रेडी राहा, आपली उपस्थिती आयोजकांपर्यंत ताबडतोब पोहोचवा. झिराड संघ उपस्थित झालेला आहे. यावेळेला मैदानावरती काय घडलंय, जबरदस्त कलाटणी देणारा काटेकोर कडक षटकार. काय सांगितलं, काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. हा चेंडू स्लॉटमध्ये भेटला आणि तदनंतर मात्र धावफलक 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 25 ऑन स्कोरबोर्ड, जिथे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दीपेश घरत एक उन्मोकचंद खेळाडू मैदानावरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका, चतुर चाणाक्ष चिंगारी निर्माण करणारा गोलंदाजासाठी चिंताहीन चौकार. रचनात्मक नेत्रदीपक अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती. गोलंदाजाला आता मात्र प्रश्न पडला असेल गोलंदाजी करावी तर कुठे करावी. चेंडू आपण जर पाहिला तर गुडलेंथवरती मिळाला तर त्याला मनगटाच्या साहाय्याने ऑनसाईडच्या दिशेने वळवण्याची ताकद आहे. अगदी त्याच वेळेला थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर मिळाला तर मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याची सुद्धा ताकद आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक जरूर आहे, मात्र कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते. जिथे एक धाव मिळेल धावफलकावरती होईल बदलाव, जिथे धावफलक 30 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा थळ संघ इथून प्रयत्न करेल की जास्तीत जास्त धावा येऊ देत. फटका यावेळेचा फसलाय, कॅच पकडली गेली तर मॅच मध्ये येता येईल.
रोहन भगत त्या ठिकाणी तैनात जरूर होता, कठीण कॅच जरूर होती, मात्र पकडण्याजोगी सुद्धा होती. जिथे आजचं क्रिकेट आपण पाहिलं ना तर फिटनेसवरती आहे, आजचं क्रिकेट प्रेझेन्स ऑफ माइंडवरती. अशा वेळेला अशा पद्धतीचे कॅचेस पकडता आल्या पाहिजेत. जिथे षटक क्रमांक 2 समाप्त, 16ची सरासरी प्रतिषटक, 32 धावा धाफलकावरती, एक फलंदाज बाद. आणि आजच्या दिवसातली पहिली कॅच या ठिकाणी जीवनदान मिळत आहे फलंदाज तुषार घरतला. हॅलो चेक. हॅलो. सिद्धिविनायक चिराड संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. निदेश पाटील पुरस्कृत बागदांडा या संघाचे संघनायक यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण प्लीज आपल्या खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ओव्हर टू आकाश. 32 धावा दाफलकावरती लागल्यात, 32 ऑन अ स्कोर बोर्ड. गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थातच अमित पारकर यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. बघा अमित पारकर आणि अगदी त्याच वेळेला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी हे बरंचसं इक्वेशन यावेळेला आपण जवळून अनुभवले. ज्या पद्धतीची फिंगर स्पिन गोलंदाजी त्याच्याकडे आहे ती बऱ्याच वेळेला भल्या भल्या फलंदाजांना त्रासदायी सुद्धा ठरते. यासिन सर, कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं ना तर धीरज चिळीमकर याची गोलंदाजी थोडीशी का होईना फलंदाजांना त्रासदायक ठरली होती आणि त्याच धाटणीची गोलंदाजी आज मैदानावरती अमित पारकरकडनं आपल्याला अपेक्षित सुद्धा आहे. स्ट्राईक एंडवरती संघ कर्णधार यावेळेला आपण पाहतोय नागेश शीत, नॉन स्ट्राईक एंडवरती तुषार घरत. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटलेत. आता मात्र डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक 4 ऑनसाइडच्या दिशेने. रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय जरूर. यावेळेला मात्र चेंडू अपस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी सकाळच्या सत्रामध्ये कवायत पद्धतीने चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती. ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस दिला जाईल फलंदाजाला. 33 धावा दाफलकावरती लागल्यात, जिथे एक फलंदाज लवकरच बाद झालेला आपण पाहिलं 0 या धावसंख्येवरती. राऊंड विकेट गोलंदाजी जागा बनवून खेळलाय. क्षेत्ररक्षक रोहन त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती चुकी होत नाहीये. ज्या पद्धतीने ज्या वेगाने तो धावत आला, ज्या पद्धतीने चेंडूला त्याने गॅदर केलं, एक्झिक्यूट केलं, फेक केली, ती कमालीची होती. आपल्या संघासाठी धाव वाचवली आहे. इथून मात्र 6 चेंडूंवरती 19 धावसंख्येवरती आपला खेळ या ठिकाणी नागेश शीत करून दाखवतोय. तर 5 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येवरती तुषार घरत आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय. 34 ऑन स्कोर बोर्ड. नागेश शीत 7 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पारकर आपल्या गोलंदाजीचा नमुना मैदानावरती पेश करतोय. आहा, फटका फसलाय, कॅच पकडता येईल आणि रोहन है तो मुमकिन है. यावेळेला मात्र चांगली चतुराई, फलंदाज बाद. कमबॅक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तोच कमबॅक मैदानावरती गोलंदाजाने करून दाखवलाय. अमित पारकरचं हे कमबॅक खऱ्या अर्थानं परी हॉलिडेज आवाज संघासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. मधल्या कालावधीमध्ये विराट कोहलीचा फॉर्म येत नव्हता. वर्ल्ड कपच्या आधी तो फॉर्ममध्ये आला आणि तदनंतर मात्र त्याची कारकीर्द, त्याचं कमबॅक खूप दिवसांनी पाहायला मिळाली आणि तशाच पद्धतीचं कमबॅक आज मैदानावरती आवाज संघाला गरजेचं होतं. सुरुवातीचे गोलंदाज अर्थात दीपेश आणि मिराजसारख्या गोलंदाजांवरती हल्लाबोल झाला होता. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 15, अशा पद्धतीने जिथे 2 षटकांमध्ये 32 धावा आल्या होत्या ना, अशा वेळेला अमित पारकर मात्र एक गतिरोधक सारखा मैदानावरती आलाय, स्पीड ब्रेकर सारखा आलाय आणि धावांवरती अंकुश सुद्धा लावताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे बदलण्यात येईल कारण स्ट्राईक एंडवरती सन्मित्र म्हात्रे यावेळेला मैदानावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, सन्मित्र म्हटलं की एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. अर्थात आपल्या जर लक्षात असेल ना तर सन्मित्र मात्र बरेच वर्ष ओपनिंग पेअरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज मात्र त्याला मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारी दिली आहे. फुलर लेन प्रकारचा चेंडू आहे. थोडासा लालच दिली होती, ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक टाकला होता. क्षेत्ररक्षक रोहन त्या ठिकाणी जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मात्र चपळाईने या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावफलकावरती नजर टाकूया 36 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 2 फलंदाज बाद झालेत. कौतुक करूया अमित पारकरच्या गोलंदाजीचं, ज्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. किंबहुना कुठला फलंदाजाला कोणता चेंडू टाकला पाहिजे हे ज्याला कळलं ना, तो खरा एक गोलंदाज म्हणून प्रचलित होतो. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू फलंदाजासोबत यष्टीरक्षक बीट, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, आउटफील्ड फास्ट चेंडू, सीमारेषा फरार, चौकार. हा, आपण गोलंदाज म्हणून कितीही चांगले असाल ना, तर आपल्याला थोडीफार नशिबाची साथ सुद्धा लागते. मात्र त्याच्या उपयुक्त अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती चालू झालाय. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता, रिस्ट पोझिशन कमालीची पाहायला मिळाली, चौकार मिळालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेट क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे. दीपेश चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र एक धाव धावफलकावरती. 41 ऑन स्कोर बोर्ड, जिथे तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. काय कमालीचा खेळ आहे. चौकार जर वगळला ना, तर मात्र अमितची गोलंदाजी आतापर्यंत वाखाडण्याजोगी आहे. एकही चेंडू असा नाहीये की ज्यावरती फलंदाजाने हावी होऊन काहीतरी मोठा फटका खेळावा. स्ट्राईक एंडवरती आता मात्र नागेश शीद आहे. नागेश शीद आल्यानंतर मात्र सीमारेषेचे क्षेत्ररक्षक थोडेसे अलर्ट झालेत, पेट्रोलिंगसाठी सज्ज झालेत आणि तदनंतर मात्र बेस्ट फिल्डर अर्थातच ऑनसाईडच्या दिशेने लगवण्यात आलेत. राऊंड विकेट गोलंदाजी मैदानावरती. आहा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इधर चला मे उधर चला, जाने कहा मे किधर चला, असंच काहीसं मैदानावरती पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा आगतिकतेने खेळलेला फटका मात्र झालाय असफल. बघा, दोन गोष्टी, वाईड न देण्याचे दोन कारण होते. एक, फलंदाज ऑफस्टम्पच्या पूर्णपणे बाहेर गेला आणि तदनंतर मात्र रिव्हर्स स्वीप खेळत असताना त्याचा कंट्रोल त्या ठिकाणी पूर्णपणे सुटला. हेच मैदानावरती पाहायला मिळालंय. चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर. 41 ऑन स्कोर बोर्ड. 41. तीन षटकांचा खेळ मैदानावरती जरूर सुरू झालेला आपण पाहतोय. एक्केचाळीस धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद झालेत. हळूहळू रसिक मायबा प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी जरूर घेणार आहोत. चौथ्या षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आपण चर्चा करत होतो रसिक मायबा प्रेक्षकांची, जिथे दर्शन वाकडे आयोजित स्पर्धा म्हटलं ना, तर फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, खेळाडू, संघ मालक, संघ व्यवस्थापक यांच्या समवेत प्रेक्षकांना सुद्धा भरघोस पारितोषिकं दिली जातात. एक पारितोषिक जगा वेगळा आहे. जो सर्वात जास्त सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडेल ना, त्याला एक खूप मोठी टीव्ही दिली जाईल. बघा, महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची पारितोषिके क्वचित पाहायला मिळतात आणि म्हणूनच का होईना दर्शन वाकडे आणि अगदी त्याच वेळेला श्री अमृतदादा आयोजित अंश असलेला चषक 2024 प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. आणि जर टीव्ही गेला ना, तर घराघरामध्ये सुद्धा जाईल. वळीयात मैदानावरती, जिथे षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन दीपेश गरद सी एंड कडनं राऊंड विकेट गोलंदाजी, जिथे स्ट्राईक एंड वरती सन्मित्र म्हात्रे. सन्मित्रसाठी पहिला चेंडू फुलरलेन टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आपण पाहतोय. धावफलकावरती 43 धावा, 43 ऑन स्कोर बोर्ड. आज आपण पाहिलं ना, तर 28 जानेवारी 2022 मध्ये आपण पाहिलं तर कोविड-19चे 1000 करोडपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झाले होते जगाच्या पाठीवरती. त्यामुळे लसीकरण कोविड-19 आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडचा प्रत्येक माणूस याकडून गेलेला आहे. मैदानावरती काय घडलं, बाय 1 गेट 1 फ्रीची ऑफर जणू काय सुरू झाली आहे. मैदानावरती भीमरचा चेंडू आलाय, नो, त्याला रिव्हर्स स्वीप पद्धतीने ठोकलाय कव्हरच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने लगावलेला हा चौकार या स्पर्धेतील 5वा बीमर चेंडूचा नो बॉल आलाय. फ्री हिट साठीचा हा चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे मात्र जीवनदान मिळेल. कारण का तर फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज केवळ आपण जर पाहिलं ना तर 3 पद्धतीनेच आउट होऊ शकतो. हिट द बॉल ट्वाईस, ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्ड आणि रनआउट या 3 पद्धतीनेच धावची स्वरूपामध्ये अर्थात आपण जर पाहिलं ना तर फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकेल. आता मात्र मैदानावरती कमबॅक चांगला केले दीपेशने. धावफलकावरती नजर टाकूयात. 49 50च्या अगदी उंबरठ्यावरती आलेलं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना डावखुऱ्या फलंदाजासाठी या एंडने अर्थात ऑनसाईडच्या दिशेने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटके खेळणं सन्मित्रसाठी आता मात्र कठीण होऊन बसलंय. चांगला चेंडू आहे. फटका फसलेला आपल्याला पाहायला जरूर मिळाला मात्र नो मॅन्स लँड निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल जरूर करतोय. कौतुक करूया दीपेशच्या गोलंदाजीचं. कमबॅक चांगला आहे. आतापर्यंत त्याने 9 चेंडू टाकले, 24 धावा खर्च केल्या. धावफलकावरती अर्धशतक. माऊ 11 एकविरा थळ संघाच्या खात्यामध्ये 3.3 चेंडूंमध्ये 50 धावा लागल्यात. कौतुक करावं लागणार आहे. टाळ्या वाजवाव्या लागणार आहेत कारण ज्या पद्धतीचं कर्णधारपद नागेश शीदने मैदानावरती दाखवलंय ना ते कमालीचं आहे. तुषारची साथ त्याला जरूर मिळाली मात्र तुषार लवकर बाद झाला आणि तदनंतर मात्र सन्मित्रवरती आता जबाबदारी आली आहे. फटका या वेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 6 धावा. स्कोर अब तक 56 अशा पद्धतीने पाहायला मिळते. डीजे मास्टरने अर्थात बैलगाडीवरती गाणं जरूर लागवलं आणि आज आपण जर पाहिलं तर दर्शन वाकडे आणि संपूर्ण टीम त्याच दिशेने बैलगाडींच्याच दिशेने कुठेतरी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळालेत. स्पर्धा बैलगाडीच्या म्हटलं ना की बरेचसे प्रेक्षक पाहायला मिळतात. दरम्यान मैदानावरती काय घडलंय. बिग ब्लो महत्वपूर्ण फलंदाज अर्थात सन्मित्र म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि सिद्धिविनायक झिराड विपक्ष नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा यानंतर होणारा सामना असेल. तर सिद्धिविनायक झिराड या संघाचे कर्णधार आणि त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा या संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या गुणलेखापर्यंत आपली लिस्ट पोचवायची आहे. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची खबरदारी घ्या, नोंद घ्या. नंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा या संघाला 5 धावांची पेनल्टी दिलेली आहे कारण त्यांनी अजूनही आमच्यापर्यंत लिस्ट पोहोचवलेली नाही आहे. तर याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि आकाश, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट, आनंदाची बाब म्हणावी लागेल कारण आज ज्या बैलगाडी शर्यत आपण पाहिले असाल तर त्या बैलगाडी शर्यतीमध्ये सेमीफायनलच्या लॉट्समध्ये या स्पर्धेचे सर्व आणि आयोजक सन्माननीय दर्शन वाकडे यांच्या बैलगाडीचा 3य क्रमांक आलेला आहे. तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ओव्हर टू आकाश. बघा यासिनजी, आपण जर पाहिलं ना दर्शन वाकडे स्पर्धा कोणतीही असो अव्वल क्रमांक पटकवणारच यासाठी त्यांची ओळख आहे. मग ते कबड्डी असू देत, मग ती क्रिकेट असू देत, मग ती बैलगाडी स्पर्धा असू देत. दर्शन वाकडे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं हरिहुन्नरी व्यक्तिमत्व प्रत्येकाला हवं असं वाटतं. मैदानावरती काय आपण पाहतोय तर परी हॉलिडेज आवाज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 57 धावा, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 9 चेंडूंवरती 21 धावसंख्येवरती नागेश शीद आपल्या कर्णधार पदाला साजेशी खेळी करतोय. तर दुसऱ्या बाजूला आदिल कुरेशी मैदानावरती जरूर आला. आदिल कुरेशी मैदानावरती का आला तर सन्मित्र म्हात्रेची बॅटची लिडिंग एज यावेळेला मात्र फलंदाजाला बाद करणारी पाहायला मिळाली.
स्वतः बाद झाला आणि तदनंतर मात्र आदिल कुरेशी सारखा नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. आदिल कुरेशी म्हटलं ना तर त्याच्याकडे असलेली नवीन फटकेबाजी, कौशल्य, गुणवत्ता हे आपण बऱ्याच वेळेला पाहतो. आदिल म्हटलं की दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येणारच, यासाठी अग्रेसर असलेला हा खेळाडू आज मैदानावरती आपण पाहतो. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय सांघिक 5वं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अमित पारकर यावेळेला सज्ज झालाय. अमितने या आधीच्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. एका फलंदाजाला बाद केलं होतं, हे विसरून चालणार नाहीये. कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजीला पुनच्छ हरिओम म्हणत अमित पारकर निघालाय. आहा, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला आणि तदनंतर मात्र आदिल कुरेशीला निस्तब्धपणे उभं करून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर बाहेर वळतोय, हेच चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. यावेळेचा फटका फसलाय, चेंडू निर्जन स्थळी जरूर जातोय. क्षेत्ररक्षक जगदोजहद करतायत चेंडू अडवण्याची आणि तदनंतर मात्र केवळ 1 धावांवरती समाधान मानावं लागते. बघा, अखंड महाराष्ट्राने लावणीच्या तालावरती, ढोलकीच्या तालावरती प्रत्येकाला नाचताना पाहिलंय. हल्ली गौतमी पाटील प्रचलित आहे, मात्र फिरकीच्या तालावरती मैदानावरती अक्षरशः फलंदाजांना नाचवलं जातंय, हेच चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. अमित पारकर त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, चाणक्य नीती आज मैदानावरती तो अपनावताना पाहायला मिळतोय. मग त्याने पाहिलं आदिल कुरेशी गुडलेनचे बॉल चांगले पिकअप करतो, मग त्याला मात्र ऑप्शनच्या बाहेर लेग ब्रेक टाकला गेला. मध्येच एखादा चेंडू थोडासा का होईना आखूट टप्प्याचा टाकला जातोय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. वेलकम बॅक म्हणावं लागेल. स्ट्राईक एंडवरती नागेश सज्ज झालाय. आहा, नागेशले सुद्धा चकवणारी गोलंदाजी. मैदानाच्या आत काय कमाल, लाजवाब कॅच या ठिकाणी पकडली जाते. समीर पारकर रॉक्स फलंदाज बाद. स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स यांना विनंती आहे की मैदानामध्ये असलेला जो कुत्रा आहे त्याला जरा बाहेर काढायचा आहे. व्हॉलेंटियर्स प्लीज ओव्हर टू आकाश. व्हॉलेंटियरचं पण कौतुक करूयात. श्वानाला फेरी मारून दिली जाते. क्या बात आहे. एवढं प्रेम, इतका जिव्हाळा असला पाहिजे आणि सासवणेकर यासाठी ओळखले जातात. वळूयात मैदानावरती, जिथे आपण काय पाहिलं या आधीच्या चेंडूवरती भाऊच भावासाठी कामाला आला. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं अमित आला, क्षेत्ररक्षण समीरने चांगल्या पद्धतीने कॅच पकडली. पारकर बंधूंनी आवाज संघाची नैया पार करताना आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावा दाफलकावरती. आहा, चांगला चेंडू आहे. यश मात्र जिथे फलंदाजीसाठी जरूर आलाय. एक नौखा आणि अगदी त्याच वेळेला वैविध्यपूर्ण फटकेबाजी असणारा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. 59 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. मी इथून म्हणेन, ज्या पद्धतीची गोलंदाजी अमित पारकरने केली आहे ना, त्यामुळे तुषार आणि त्या पाठोपाठ आपण पाहिलं नागेश शीत सारख्या फलंदाजांना त्याने बाद केलंय. इथून थळ संघाच्या कमीत कमी 10 ते 15 धावा टोटलमधल्या कमी केल्यात असं मी म्हणेन. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आहे. आहा, आधुनिकतेचा आविष्कार दाखवण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशा देख, अशा पद्धतीची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. मात्र अमितने आपल्या गोलंदाजीचा चांगला अभ्यास केलाय आणि म्हणूनच का होईना स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक पूर्णपणे शार्प होता आणि त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागते. इथून मात्र माऊ 11 थळ संघ सुद्धा जाणता संघ आहे. त्यांना माहिती आहे चांगल्या गोलंदाजाला सन्मान दिला ना तर खराब गोलंदाजीचा समाचार घेता येतो आणि हीच क्रिकेटची आधुनिक परिभाषा आहे. जिथे स्ट्राईक एंडवरती आता मात्र यश मात्रे आहे. 60 ऑन स्कोरबोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. लेग ब्रेक चेंडू, यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर चेंडू आणि वाईडची घोषणा आहे. बघा, मैदानावरती आपण काय पाहिलं तर गोलंदाजाचा हा चेंडू थोडासा बाहेर पडला आणि तदनंतर मात्र हा चेंडू वाईड नसेल की काय अशा आविर्भावामध्ये राहिला. मात्र चांगली पंचगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. दोन्हीही पुण्याचे हे पंच, एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थात जोशी सर, तर दुसऱ्या बाजूला पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
आहा LBWचं जोरदार अपील करण्यात आलं. पंचांनी 3 गोष्टी आवर्जून पाहिल्या: चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही. यावेळेला मात्र अप्रतिम गोलंदाजी. आपल्या या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि मात्र आपल्या संघाला अप्रतिम अशा दिशेने घेऊन जाताना आपण पाहतोय. 5 षटकांची सांगता 61 धावा धावफलकावरती, जिथे 6 षटकांची मॅच आहे. शेवटचे षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार? धरणे गुरुजी, इथून मी म्हणेन जो गोलंदाज इथून चांगली गोलंदाजी करेल तो मात्र सेकंड इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकेल. आणि इथून मात्र एखादा चेंडू जर खराब पडला आणि थळ संघाच्या जर वर्णी लागला तर मात्र थळ संघ सोडत नसतो. अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती आहे. मग असं असताना गोलंदाजीच्या मोर्चावरती हर्षल तळेकर या गोलंदाजाची वर्णी लागलेली आपण पाहतोय. गावदेवी रांजणपाडा या संघाकडून प्रतिनिधित्व करणारा नौखा खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, कौशल्य या बळावरती त्याला आपण खेळताना जरूर पाहतोय. मैदानावरती आपण बोलूया, जिथे आपण पाहतोय हर्षल तळेकर गोलंदाजीसाठी सज्ज. 6वं आणि शेवटचं षटक घेऊन यावेळेला सज्ज झालाय. बघा 61 धावा धावफलकावरती आहेत. डावखुरी गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर बाहेर वळालाय. वाईट जरूर येऊ देत, मात्र आदिल कुरेशी सारख्या फलंदाजाला थोडीशी गोलंदाजीची किंबहुना धाक देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 62 ऑन स्कोरबोर्ड, 62 धावा. बॅटची लिडिंग एज. ओ हो, साधा सोपा कॅच कठीण कसा बनवावा याचं उत्तम उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. गौरव राऊळ जो आपल्या संघाकडे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतो आणि त्याच्याकडनंच आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग मध्ये कॅच सुटली आहे. आणि कॅच कोणाची सुटली? आदिल कुरेशी. या सुटलेल्या कॅचचं रूपांतर कशामध्ये होईल हे बघणं आता मात्र गरजेचं आहे. कारण फलंदाजाला एखाद्याला संधी मिळाली ना तर ती संधी आता मात्र सुटत नाही. हे आपण बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती जरूर पाहिलंय. आहा, फटका पुन्हा एकदा फसलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. गौरव राऊळ चेंडूची वाट जरूर पाहत होता, मात्र मैदानावरती काय घडलं? 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. धावफलकावरती मात्र अगदी कासवाच्या गतीने धावफलक पुढे जातोय. 64 ऑन स्कोरबोर्ड, 64 धावा. शेवटच्या षटकामध्ये जिथे आपण हाणामारी अपेक्षा करतो ना, मग अशा वेळेला हर्षल तळेकरची गोलंदाजी वाखाडण्याजोगी आहे, कौतुकास पात्र आहे. हे त्याने खऱ्या अर्थानं दाखवून दिलंय. रोहन पाटील विकेटच्या पाठीमागे अगदी चिकटून यष्टीरक्षण करतायत, क्षेत्ररक्षण सजवतायत, कारण हर्षल तळेकरची गोलंदाजी त्यांनी जवळून पाहिलंय. आपल्या संघाकडून हा डावखुरा गोलंदाज आहे. डावखुरी गोलंदाजी कमालीची आहे. आहा, फटका फसलाय. चेंडू हवेत. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याची संधी जरूर होती. यावेळेला मात्र थर्ड अंपायरची विचारणा या ठिकाणी जरूर केली जाईल. धावचित स्वरूपाचा हा अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हात लागला की चेंडू लागला या दोन्ही गोष्टी पडताळून पाहिल्या जातील. तिसऱ्या पंचांची नजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा ना यासिनजी, आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 21व्या शतकामध्ये या टेक्नॉलॉजीचा किती पुरेपूर वापर केला जातोय. मैदानावरती आपण काय पाहतोय? बॅट ग्राउंडेड, नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय. चेंडू चांगल्या पद्धतीने रोहन पाटीलने गॅदर केला, यष्ट्यांवरती लावला जरूर, मात्र बॅट मात्र योग्य वेळेला क्रीजमध्ये आली होती. या 2 धावांमुळे धावफलक आता मात्र 66 ऑन 4 विकेट्स अशा पद्धतीने पुढे जाते. माऊ 11 एकविरा थळ संघासाठी एक आणखीन बाब लक्षात घेणं गरजेचं की 5 धावांची पेनल्टी कर्दन का ठरता कामा नये. असे बरेचसे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. आवाज संघ थोडासा का होईना सुटकेचा श्वास सोडला असेल, जिथे हर्षल तळेकरची गोलंदाजी मैदानावरती चांगल्या पद्धतीने रंग आणते आहे. आदिल कुरेशी जिथे मैदानावरती स्ट्राइक एंड वरती आहे. आहा, लाजवाब नेत्रदीपक गोलंदाजी. फिरकीच्या तालावरती अक्षरशः नाचवलं जाते. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, मनगटाचा पुरेपूर वापर. फिंगर टिप्स वरती जे गोलंदाज नाचवतात ना, ते आपण बऱ्याच वेळेला कौतुकास पात्र आपण पाहतोय. मुंबईचा राहुल जोगाडी याला आपण अशा पद्धतीने
बरेच वर्ष पाहतो शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हाताने स्वीकार केलाय. बॅकफूट वरून चेंडूला ठोकलाय, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. शानदार, शक्तिशील, शौर्यशाली, शोभनीय अशा पद्धतीचा हा षटकार आहे. 1 to go. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती हर्षल तळेकर. आहा, चांगला चेंडू. षटक क्रमांक 6 पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. दरम्यान मैदानावरती काय ही विकेट सुद्धा गेलेली आपण पाहतोय. हिट विकेट. या पद्धतीने फलंदाज आदिल कुरेशी बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगची समाप्ती अखेरीस 72 धावा, 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 5 धावांच्या पेनल्टी सकट मैदानावरती आपण उतरणार आहोत, जिथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये परी हॉलिडेज आवाज संघाला या धावा चेस करायच्यात. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, खऱ्या अर्थाने एक लक्षवेधी क्रिकेटची स्पर्धा श्री अमृतदादा आयोजित अंश असलेले चषक 2024. वळूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे यासिनजी मर्चंट सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद आकाश. मी दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सिद्धिविनायक झिराड आणि नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जाणार आहे. प्लीज वेलकम. दोन्हीही संघांचे संघनायक सर लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा आणि टॉस करा. असलेला सामना आपण मित्रांनो पाहतोय. परी हॉलिडेज आवाज विपक्ष माऊ 11 थळ या दोन संघादरम्यान सुरू आहे. आणि प्रथम फलंदाजी करत असताना माऊ 11 थळ या संघाने निर्धारित 6 षटकानंतर 72 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 73 धावांची गरज. तर माऊ 11 थळ या संघाला 5 धावांची पेनल्टी दिली गेली आहे आणि त्या कारणास्तव आता मात्र जिंकण्यासाठी 78 धावांची गरज असेल. सॉरी 68 धावांची गरज असेल. 68 टू विन इन 6 ओव्हर. आणि यानंतर होणारा जो सामना आहे परी हॉलिडे नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा या संघाला सुद्धा 5 धावांची पेनल्टी इथे बसलेली आहे. तर याची नोंद घ्या. आणि आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहणं हे आपलं कर्तव्य आहे. जर आपण आपल्या वेळेवरती उपस्थित राहिला नाहीत तर मात्र आपल्याला 5 धावांची पेनल्टी इथे दिली जाईल. आपला जो स्कोरबोर्ड आहे ना, तिथे विनंती असणार आहे, टार्गेट आपण जेव्हा रन आहेत ना 67 करा, 67 करायचे आहेत. येस, थँक्यू सो मच. झालेले आहेत, 68 धावा करायच्या आहेत. पहिल्या इनिंगच्या किती धावा झाल्यात ते दाखवायचे आहेत आपल्याला तिकडे. अंश अश्लेषा चषक 2024 सन्माननीय अमृतदादा आणि सन्माननीय दर्शन सेठ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं आणि सर्व
संघांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. माऊ 11 थर्ड विपक्ष परी हॉलिडेज अलिबाग आवास. पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल त्या अगोदर इथे आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे असा अट्टहास आयोजकांचा असेल आणि तो अगदी वाखाणण्याजोगा आहे, कारण हे फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक सामना 6 षटकांचा झाला पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं 6 षटकांमध्ये आपल्याला संघाची ताकद किंवा संघाचं टॅलेंट, संघाचं पोटेन्शियल आणि कशा प्रकारे तो संघ 6 षटकांमध्ये आपल्या संघाला हँडल करतो आणि असं असणारं कर्णधाराचं कसबसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रत्येक खेळाडूला इथे खेळण्याची संधी मिळत असते. 3 किंवा 4 षटकांचा जर सामना असेल तर त्यामध्ये मात्र 3 ते 4 खेळाडूच फक्त खेळत असतात, असं काहीसं आपल्याला पाहायला मिळतं. सामना सुरू होतोय आणि पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये वळणार आहोत, जिथे आकाश मांजरेकर आमचे सहकारी तिथे उपस्थित आहेत. धन्यवाद. उळियत मैदानावरती जिथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती दी अलिबाग एक्सप्रेस अर्थात सुमित पत्रे सज्ज झालाय. पहिल्या चेंडूला गॅप मध्ये ढकललंय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, पॉवरफुल चौकार. त्यांनी हा चौकार रिप्लेमध्ये पाहिला ना, त्यांनी पुन्हा 20 सेकंद मागे आहे. लक्षात येईल की सौरभ गव्हाणकर आधीच थोडासा झुकलेला होता. सुमित पत्रेचा चेंडूला वेगाने खेळण्यापेक्षा नजाकत भरा खेळावा यासाठी कलात्मक पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराने श्री गणेशा केलाय, जिथे 68 धावांचं लक्ष पाहायला मिळणार आहे. सुमित पत्रे कॉमेंटेटर बॉक्स एंडकडून यावेळेला गोलंदाजी. फटका फसलाय कव्हरच्या दिशेने, जरूर फटका खेळला गेलाय. निर्जन स्थळी चेंडू जाईल, जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. इथून मात्र मी एक गोष्ट म्हणेन, जर आवाज संघाने सुमित पत्रेची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढली ना, तर मात्र ही मॅच त्यांच्यासाठी सरळ, साधी आणि सोपी होऊ शकते. हे बाब विसरून चालणार नाहीये. मैदानावरती आपण पाहिलं ना, पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा आल्या आहेत. ज्या धावगतीची गरज आहे ती धावगती ओळखली आहे. आहा, फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे. त्याला ऑनसाइडच्या दिशेने मिडविकेटने सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. अपेक्षेप्रमाणे फटका गेला नाहीये, दिशा जरूर चुकली, मात्र हरकत नाहीये. एक धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आज सुमितचे आपण 3ही चेंडू जर पाहिले ना, तर थोडेसे का होईना वेगळ्या स्वरूपातील पाहायला मिळाले. त्याच्या दाटणीची गोलंदाजी आज होत नाहीये असं काहीसं वाटू लागले. 7 धावा दाफलकावरती लागले आहेत, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी, जिथे स्ट्राईक एंडवरती. आहा, गौरव या वेळेला आपण पाहतोय जरूर आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती पाहायला मिळते. ना दसरा आहे ना दिवाळी आहे, मात्र या वेळेला मात्र वाईट स्वरूपातील 1 धाव दाफलकावरती पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. विनंती असेल सर्व खेळाडूंना. पंचांचा रिस्पेक्ट करणं आपलं कर्तव्य आहे. आणि इथे वेळसुद्धा लावलेली आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या. उळियत मैदानावरती जिथे आपण पाहतो एक्स्ट्राची धाव दाफलकावरती पाहायला मिळेल. 8 ही धावसंख्या दाफलकावरती जरूर पाहायला मिळते. गौरव स्ट्राईक एंडवरती जरूर आहे. गौरव म्हटलं की त्याच्याकडे असलेली ताकद, त्याच्याकडे असलेली फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. सुमित पत्रेवरती मनोवैज्ञानिक दबाव जरूर पाहायला मिळेल, जिथे मात्र पहिल्या 3 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. सुमित म्हटलं की विकेट आलीच पाहिजे असं काहीसा त्याचा आजपर्यंतची कारकीर्द जरूर पाहायला मिळाले. यावेळेला मात्र अचूक टप्पावरती मार आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा निर्धार. आणि यावेळेला चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली ना, थोडीशी का होईना फुलर लेअर पद्धतीची पाहायला मिळाले. चेंडू थोडासा का होईना विकेटच्या दिशेने करण्याचा प्रयत्न केला जातोय.
पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. ज्या धावगतीची गरज आहे त्या धावगतीच्या दिशेने परी हॉलिडेज आवाज संघ इथून मात्र पुढे जाताना जरूर पाहायला मिळालाय. आहा, यावेळेला फलंदाज मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आला होता आणि त्याचमुळे का होईना पंचाने या ठिकाणी डॉट चेंडू असण्याची सांगता केली आहे. गोलंदाजाचं कौतुक करूयात. चेंडूची टप्पा आपण जर पाहिलं ना ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता, मात्र फलंदाज स्वतः ऑफस्टंपच्या बाहेर आला आणि मात्र आधुनिक नियम आणि अगदी त्याच वेळेला त्या नियमांवरती अंमलबजावणी करत असताना चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आजकालचं क्रिकेट आपण पाहिलं ना बदलतं आहे. ज्या पद्धतीची नियमावली आहे, ज्या पद्धतीची टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ना, त्या पद्धतीने आपल्याला खेळावं लागतं. बॅटची लिडिंग आहे. चेंडू स्लिपमध्ये प्रकाश आलेकाना, चेंडू खाली, फलंदाज बाद. सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे सरांना विनंती असेल, सर आम्हाला जॉईन करा. सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे, प्लीज वेलकम. रवीभाई आम्हाला जॉईन करा. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. सन्माननीय रवीभाई आमचे पाहुणे आणि आमचे साथी, आम्हाला नेहमीच ज्यांचा पाठिंबा असतो, रवीभाईंच्या हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. तर बागदांडा संघाचे संघनायक इथे कॉल करणार आहेत. त्यांचा कॉल असेल हेड, प्लीज. अँड इट इज टेल. तर नाणेफेकीचा कॉल हा सिद्धिविनायक चिराड या संघाच्या बाजूने लागलेला आहे. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. एकच प्रश्न असेल की आपला निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. वळूया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. उळीयत मैदानावरती जिथे षटक क्रमांक 1 समाप्त, एका षटकाची सांगता आणि धावफलकावरती 8 धावा. अर्थात दर्णे गुरुजी आपल्याला कळवतात की पहिल्या 3 चेंडूंवरती 8 धावा आल्या होत्या आणि इतरत्र 3 चेंडूंवरती धावा आल्याच नाहीत, असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाची सांगता झाली जिथे येणारी 5 षटकं ठरवतील कोणता संघ पुढे जाईल आणि कोणता संघ नाराजीने पाठी येईल. गोलंदाजीच्या मोर्चावरती पवन कोंडाजी, कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा होईल बदलाव, जिथे रायगडचा एक बुलंद आवाज. अर्थात यासिनजी मर्चंट सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती tenniscricket.in माध्यमातून दाखवली जात आहे. त्यांचे सर्व टेक्निशियन्स, कॅमेरामन, ऑनलाईन स्कोरर, ऑपरेटर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नंदन घरत, ड्रोन ऑपरेटर, यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. संतोष नाणेकर यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. आमचे दर्णे गुरुजी गुणलेखन फार उत्तम करत आहेत, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. आणि ऑफिशियल पंच सन्माननीय नितेश सर आणि त्यांचे साथी सर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. वळूया या चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे जिंकण्यासाठी 67 धावांची गरज, 67 धावा झालेल्या आहेत. 68 धावांची गरज असेल तर या सामन्याचं धावतं समालोचन मी पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, हम देख सकते हैं रोहन पाटिल और मीरज खरत मैदान पर मौजूद है. स्ट्राइकिंग एंड पर रोहन पाटिल, जी हाँ, ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की थी, कट करना चाहते थे, उसे स्लाइस किया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और शॉर्ट थर्ड मैन की दिशा में प्रकाश हालेकाना तैनात थे. बहुत ही बढ़िया फील्डिंग. बिंदी गेंद पवन कोंडाजी गेंदबाजी के मार्ग पर.
जी हाँ, इस मर्तबा जिस स्ट्रोक को पहले ही खेलना चाहते थे, अब देखा कि ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद है, उसको बहुत ही खूबसूरती के साथ स्लाइस किया और दो खिलाड़ियों के रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 68 रनों की जरूरत। 6 ओवर का ये मुकाबला, यानी हर ओवर में तकरीबन हम कह सकते हैं कि 11.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि इतना आसान भी नहीं है और ना ही यहाँ पे ज़्यादा मुश्किल। इस मतलब आगे बढ़े, डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल किया था, मगर इस मरतबा फिर से एक बार उसी तरह से शॉट खेलने की कोशिश की थी। गेंद को हल्के से टैप किया था, मगर बैकवर्ड पॉइंट की दिशा में आदिल कुरैशी वहां पे मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, अच्छी वापसी गेंदबाज पवन कुंडा जी की। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑफ खाली है, गेंद वन बाउंस जाएगा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। सुमेध पत्रे ने पहले ओवर में मात्र 8 रन खर्च किए थे। 30 गज का दायरा उस वक्त मौजूद था और एक सफलता उनके हाथ लगी थी। दूसरे ओवर में आए पवन कोंडा जी। पवन कोंडा जी ने इस ओवर में भी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। 9 रन उन्होंने खर्च किए हैं और उनके हाथ भी एक सफलता लगी है। कुल मिला के 17 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद, यानी 8.50 के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। हालांकि ये अच्छी रनों की संख्या हम नहीं कह सकते, मगर दोनों भी बल्लेबाजों को संभल कर यहाँ पे खेलना होगा। 68 रनों की ज़रूरत है। गेंद थोड़ी सी नई थी, 30 गज का दायरा भी मौजूद था, मगर पहले 2 विकेट का जो नुकसान हुआ है और इसी वजह से थोड़ा सा यहाँ पे सोच समझ कर बल्लेबाजी करते हुए, जी हाँ, इस मरतबा फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर यॉर्क करने का प्रयास, उसे ढीले हाथों के साथ खेला था मिड विकेट की दिशा में। मात्र 1 रन यहाँ पे मिलेगा। 6 ओवर का ये मुकाबला है। देखिए, यही वो टूर्नामेंट है, यही ये प्रतियोगिता है जहाँ पे 6 ओवर का मैच हमें देखने को मिलता है। वरना आजकल हम देख सकते हैं कि 5 ओवर का मैच, 4 ओवर का, 3 ओवर का, 2 ओवर का और 1-1 ओवर का भी मैच हमें देखने को मिलता है। तो क्या उसे क्रिकेट कहेंगे, ये सवाल निशान तो ज़रूर है। कम से कम 6 ओवर का मैच तो होना चाहिए। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार वाइड यॉर्कर, बार बार लगातार यहाँ पे वाइड यॉर्कर करने की कोशिश। ये सोच तो बहुत ही बढ़िया है, बहुत ही अच्छी है सुमेध पत्रे की, क्योंकि वो जानते हैं कि यहाँ पे विकेट अगर नहीं मिलता है तो कोई हर्ज नहीं है, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित रखना है। बड़े स्ट्रोक से अगर रोकेंगे तो बल्लेबाज थोड़े से परेशान होंगे, और बल्लेबाज जब परेशान होंगे तो ही बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे और उसमें अपना कीमती विकेट यहाँ पे गंवा सकते हैं। तो एक मनोवैज्ञानिक दबाव में डालने का यहाँ पे प्रयास है और उसके लिए यहाँ पे जाल बुनते हुए सुमेध। जी हाँ, इस मरतबा उनके गेंद पाले में थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, मगर वहां पे फील्डर तैनात, डीप कवर में सीधा फील्डर के हाथों में रोहन पाटिल, एक बहुत ही बड़ा झटका लगता हुआ। सन्मान्य दत्तात्रय थळे साहेबांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती बसून आसनस्थ व्हायचं आहे. सन्मान्य दत्तात्रयजी थळे साहेब यांना मनपूर्वक विनंती असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद आकाश। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 विकेटों के नुकसान पर बहुत ही बड़ा झटका, क्योंकि रोहन जब तक मैदान में रहते तब तक माऊ 11 थर्ड के सभी खिलाड़ियों के ऊपर एक प्रेशर ज़रूर बनता, क्योंकि रोहन पाटिल में वो ताकत है, वो दमखम है। मगर विकेट टेकर गेंदबाज, जैसे मैंने कहा कि उन्होंने बल्लेबाज रोहन के ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट किया। बार बार जब बिंदी गेंदें आती हैं तो स्वाभाविक रूप से एक मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाता है। ये नेचुरल इंसान का स्वभाव है और यही हमें देखने को मिला। इसी बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए।
रोहन भगत इस मतलब स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का और अब खेलने के लिए तैयार है। जी हाँ, ऑप्शन के बाहर फिर से एक बार उसी तरह से यॉर्कर करने की कोशिश, मगर अपने बल्ले को मात्र उस गेंद की लाइन में डाल दिया। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद हम देख सकते हैं धीरे 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 सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए। इस तरह के शॉट हमें अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखने को मिलते हैं, स्पेशली रोहित शर्मा के बल्ले से और विराट कोहली के बल्ले से भी, क्योंकि ऑप्शन के बाहर जब बल्लेबाजों को रोकना होता है तो गेंदबाजों का मारा वहीं पे होता है। मगर इस मरतबा रोहन भगत चौकन ने थे, बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे टाइमिंग देखने को मिला और गैप स्पेशली कहा जाए तो यहाँ पे गैप को ढूंढा और इसी वजह से 4 रन उनके खाते में। जी हाँ, इस मरतबा सीधे बल्ले से ऑन द राइज बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कारपेट के सहारे उसे खेल दिया था, मगर लॉन्ग ऑन में आदिल कुरैशी मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से 1 रन यहाँ पे मिलता हुआ। देखिए, ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है परी हॉलीडेज आवास के लिए। मैं यही कहूँगा कि सिंगल और डबल रन आपको लेना होगा, क्योंकि सिंगल रन जब आएंगे तो गेंदबाजों के ऊपर आप एक मनोवैज्ञानिक दबाव जो है वो ट्रांसफ़र करोगे। गेंदबाज कुछ अलग करने की कोशिश करेंगे और अलग करने की कोशिश में अगर चूकते हैं तो उसका फ़ायदा उठाने के लिए आपको ताक में रहना है। जी हाँ, फुल टॉस गेंद ढीले हाथों के साथ खेला, हाँ जानबूझकर खेला हुआ ये शॉट मीरज खरक द्वारा। 1 बाउंस लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। फिर से एक बार यहाँ पे 1 रन मिलेगा। सिंगल और डबल रन अगर आते रहेंगे तो ये मैच ज़रूर जीता जा सकता है, क्योंकि सिंगल और डबल के साथ एक बड़ा स्ट्रोक हर ओवर में चाहिए। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 8 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। जी हाँ, वॉलंटियर से मेरी गुजारिश है, पानी की मांग हो रही है तो पानी यहाँ पे मुहैया करवाइए। रोहन खेल रहे हैं 2 गेंदों में 5 रन बनाकर, जबकि मीरज खरत 3 गेंदों में 3 रन बनाकर खेल रहे हैं और अब बचे हुए 18 गेंदों में 44 रनों की ज़रूरत। 3 ओवर का खेल अभी भी शेष और 3 ओवर में 44 रन यहाँ पे बनाने हैं, यानी तकरीबन 15 के औसत से रन बनाने की ज़रूरत। हर ओवर में अगर 15 रन बनाने हैं तो हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना ज़रूरी है, यानी कुल मिला के 18 गेंदों में अगर 6 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीता जा सकता है परी हॉलीडेज आवास। हालांकि ये मैच जीत सकती है, पुरजोर कोशिश करनी होगी और आत्मविश्वास बरकरार रखना होगा। स्पेशली मीरज खरत ने कल जिस तरह से बल्लेबाजी की थी, कमाल की शुरुआत, कमाल की बल्लेबाजी, बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं और किस तरह से मैच को जीता जाता है, किस तरह से गेंदबाजों को मनोवैज्ञानिक दबाव में ढकेला जाता है, वो बखूबी जानते हैं। मगर शॉट सिलेक्शन, इसकी बात यहाँ पे ज़रूर होगी। आपका शॉट सिलेक्शन इंपॉर्टेंट है, क्योंकि कौन सी गेंद बाहर खेलनी है और कौन सी गेंद कारपेट के सहारे खेलनी है, कौन सी गेंद ताकत के साथ खेलनी है और कौन सी गेंद ढीले हाथों के साथ खेलनी है, ये आपको तय करना होगा। फिर से एक बार आए हैं पवन कोंडा जी, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। 24 रन स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद जीतने के लिए बचे हुए 3 ओवर में 44 रनों की ज़रूरत। ओहो, फुल टॉस गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, हालांकि हमें यहां से नजर तो नहीं आया, मगर क्या कमाल का कैच था वहां पे यश के जरिए से। और जिस बल्लेबाज की मैं बात कर रहा था वही बल्लेबाज मीरज खरत बैक टू द पवेलियन।
गेंद होने के बावजूद उसे पिक नहीं कर पाए और गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और शॉट फाइन लेग की दिशा में पकड़े गए। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद और लेग कटर गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से उसे खेला है। गेंद डीप पॉइंट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 2 रन लेने का यहाँ पे मौका। 1-1 रन 2-2 रन तो यहाँ पे बनाने होंगे, मगर हम इंतज़ार में है। परी हॉलीडेज आवास के सारे खिलाड़ी इंतज़ार में है। उनके खेमे में देखिए थोड़ा सा चिंता का वातावरण नज़र आता हुआ, क्योंकि बड़े स्ट्रोक की यहाँ पे दरकार है। जैसे ही 1 या 2 बड़े स्ट्रोक आएंगे, फिर से एक बार ये जो प्रेशर है, वो जो दबाव है, वो आप ट्रांसफ़र कर सकते हो, मगर सही लंबाई और सही दिशा के साथ जब आप गेंदबाजी करते हो तो यहाँ पे बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं होता। समीर के लिए देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया, समीर को खेलने पर मजबूर कर दिया था। समीर ने भी ये बहुत ही बढ़िया तरीके से उसे स्लाइस किया था, मगर डी पॉइंट में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। समित्र म्हात्रे वहाँ पे मौजूद, अच्छा थ्रो और इसी के कारण 1 ही रन यहाँ पे बनता हुआ। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाकर उसे ऑन साइड की दिशा में जबरदस्ती खेलना चाहते थे पवन कोंडा जी, एक अच्छे फील्डर के हैसियत से जाने जाते हैं। क्या कमाल का कैच, उल्टा घूमते हुए उसने कैच को लपकने में कामयाबी हासिल की है और इसी के साथ और एक बल्लेबाज रोहन के रूप में मैदान से बाहर। माओ 11 थर्ड का जो अटैक है, गेंदबाजी करने वाले जो गेंदबाज है, उनकी सही मायनों में तारीफ बनती है, क्योंकि कमाल का अटैक है और इस अटैक के सामने गेंदबाजी करना, बल्लेबाजी करना बहुत मुश्किल होता है। ये अक्सर हमने देखा और फिर से एक बार इन गेंदबाजों ने अपनी कलात्मकता और अपना कौशल्य और अपना हुनर यहाँ पे बिखेरा है। माओ 11 के टीम के ओनर निखिल मंगेश पवार उर्फ गोलू, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा और दिल की गहराई से उनका इस्तकबाल भी करना चाहूँगा, क्योंकि इस इंसान ने, इस व्यक्ति ने इन खिलाड़ियों के हौसले बुलंद किए हैं, हर जगह खेलने के लिए उन्हें प्रेरित किया है और उनके पीछे एक साए की तरह हमेशा खड़े रहे हैं। जी हाँ, देखिए ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाते हुए। देखिए, आप जब गेंदबाजी करते हो तो दिमाग का इस्तेमाल करना चाहिए, बल्लेबाज को परखने की क्षमता होनी चाहिए, क्योंकि पवन कोंडा जी के ओवर में हमें यही नज़र आया। सही लंबाई, सही दिशा भी है, गेंद को कट करने की क्षमता भी है, उनके पास पेस भी है, मगर ऑफ स्टंप के बाहर बार बार और लगातार बल्लेबाजों को मजबूर करते हुए ऑन साइड की दिशा में खेलने का बिल्कुल यहाँ पे मौका नहीं है। मगर इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा सफल होकर जबरदस्ती खेला है, मगर ये गेंद भी जा चुकी है स्टेडियम के बाहर। समीर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। बारह गेंदें बची है और 34 रनों की ज़रूरत। देखिए, इसी तरह से 1-2 और अगर छक्के आते हैं, बड़े स्ट्रोक आते हैं, तो ये मैच जीतने की ललक यहाँ से पैदा होगी, एक उम्मीद की किरण यहाँ से जग सकती है। और समीर ने धुंधली सी किरण ज़रूर यहाँ पे जगाई है, क्योंकि समीर ने देखिए किस तरह से वो शॉट खेला था। हालांकि तेज़ तर्रार गेंद है, उसी के साथ गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही है, उसके बावजूद बहुत ताकत लगती है, बहुत ज़ोर लगता है और अपने आप पर भरोसा भी होना चाहिए। और इस तरह से शॉट खेल सकते हैं, उसके लिए उसकी प्रैक्टिस भी होनी बेहद ज़रूरी है। ऑफ स्टंप के बाहर उन्होंने जाकर ताकत का से प्रहार किया था और गेंद मिडल ऑफ द बैट देखने को मिली और इसी वजह से उसका इम्पैक्ट भी देखने को मिला और रिजल्ट तो आपके सामने है। कमाल का स्ट्रोक था ये। इस तरह से एक स्ट्रोक काफ़ी नहीं होगा, कम से कम यहाँ से और 2 स्ट्रोक अगर इस ओवर में आते हैं तो यह मैच जिंदा रहेगा, ये मैच जीतने की ललक पैदा हो सकती है। आर्यन खारकर आए हैं, मिस्टर आरपीएल।
जी हाँ, फिर से एक बार आर्यन की देखिए क्या कमाल की लाइन एंड लेंथ यहाँ पे नजर आई। बल्लेबाज हालांकि बैकफील्ड पर पंच करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। गेंद गली की दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर जब तक प्रकाश हलेगा ना उस गेंद को फील्ड करते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। 1-1 रन 2-2 रन तो बनाने होंगे, मगर अब मेरे ख्याल से 1-1 रन और 2-2 रन बनाने का अवसर यहाँ पे कम हो चुका है। अब बड़े स्ट्रोक की तलाश में रहना ही होगा। बड़े स्ट्रोक अगर यहाँ पे आएंगे तो ही यहाँ पे रन बन सकते हैं, तो ही ये मैच जीता जा सकता है। समीर पारकर, जी हाँ, मगर समीर को भी मजबूर कर दिया है। समीर के पास भी कोई जवाब नहीं है, करे तो क्या करे, इसी विवंचना में है। परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाज समीर ने उस गेंद को खोद कर निकाला था, बैक टू द बॉलर। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। आर्यन खारकर के बारे में जरूर मैं कहना चाहूंगा, 18, 19, 20 साल का ये खिलाड़ी, ये लड़का। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार बहुत ही जोरदार प्रहार तो किया है, मगर आदिल कुरैशी नाम की दीवार वहां पे तैनात। क्या कमाल का ये एफर्ट था उनका, ऊंची छलांग लगाई और उस गेंद को सीमा रेखा के बाहर जाने के पहले अपने झोली में कर दिया है। और एक बल्लेबाज समीर के रूप में बैक टू द पवेलियन। देखिए आकाश, मैंने कल मैच के पहले जब यहाँ पे ओपनिंग सेरेमनी हो रही थी, उसके पहले ही मैंने कहा था कि यहाँ पे गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो सकती है, क्योंकि शानदार ये विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है। जितनी भी तारीफ करे उतनी कम राजेश मोहिते और उनके सारे टीममेट्स की, क्योंकि लगातार 15 दिन इस पिच को और इस मैदान को वो बना रहे थे। स्पेशली पिच के ऊपर उन्होंने बहुत ही मेहनत की है। देखिए पाटा विकेट है, मगर उसके बावजूद ये मैच नेचुरल विकेट होने की वजह से गेंदबाजों को सहायता यहाँ पे मिलेगी, और बल्लेबाज जितना चाहेंगे उतनी पेस से, उतनी स्पीड से यहाँ पे गेंद नहीं आएगी। गेंद ग्रिप करेगी यहाँ पे, और टप्पा खाने के बाद गेंद घूम सकती है, टप्पा खाने के बाद गेंद कट हो सकती है। और उसका यहाँ पे नमूना पेश किया है आर्यन खारकर, उसी के साथ पवन कोंडा जी और सुमेध पत्रे ने। जी हाँ, इस मरतबा देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी। हालांकि कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे अमित पारकर, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और बॉलर के सर के ऊपर से मात्र 1 रन के लिए 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 7 गेंदें और 32 रनों की ज़रूरत, बहुत ही मुश्किल, क्योंकि 7 गेंदों में 32 रन बनाना इतना आसान नहीं है। उसके लिए एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ करना पड़ता है, मगर यहाँ पे गेंदबाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी हो रही है। बल्लेबाज पूरी तरीके से हतबल है और रनों से वंचित है, विवश है। देखते देखते यहाँ पे 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर की समाप्ति के बाद मात्र 36 रन स्कोर कार्ड पर। अब यहाँ से मैच जीतना बहुत ही मुश्किल। हालांकि इस मैदान पर एक वर्ल्ड रिकॉर्ड हो चुका है। मेरी ज़िंदगी में, मेरे करियर में मैंने ऐसा रिकॉर्ड पहली मर्तबा देखा और पहली मर्तबा सुना। इसके पहले ना सुना था ना देखा था, क्योंकि चेस करते वक्त 6 गेंदों में 36 रनों की जब ज़रूरत होती है तो तकरीबन सारे प्रेक्षक, सारे क्रिकेट के दीवाने ये स्टेडियम को छोड़कर, मैदान को छोड़कर अपने घर की तरफ लौटने के लिए तैयार होते हैं। तकरीबन आधे लोग चले जाते हैं, कुछ लोग थोड़ी दूर जाने के बाद एक आध स्ट्रोक देखते हैं, एक आध गेंद देखते हैं। मगर ऐसा रिकॉर्ड इसी मैदान पर हुआ है। अभिषेक नाइक, मैन फ्रॉम जिराड, जिन्हें अबू नाम से पुकारा जाता है, उन्होंने ये रिकॉर्ड अपने नाम किया है। जब 6 गेंदों में 36 रनों की ज़रूरत थी तब उन्होंने इसी मैदान पर बनाए थे वो 36 रन। मगर इस मरतबा यहाँ पे पहली गेंद के साथ बहुत ही बढ़िया शुरुआत जयेश लट आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके। बहुत ही अच्छी गेंदबाजी, सही लंबाई और सही दिशा के साथ यहाँ पे शुरुआत की है जयेश लट ने। द बाइक मैन, अलीबाग के ऐसे खिलाड़ी जिन्होंने पहला बाइक अपने नाम किया था। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ज़बरदस्ती खेला था, मगर 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। अब मात्र औपचारिकता यहाँ पे नज़र आ रही है।
इसके बाद होने वाला मुकाबला नितेश पाटिल पुरस्कृत बागदांडा बनाम सिद्धिविनायक छिराड। नितेश पाटिल पुरस्कृत बागदांडा टीम को 5 रन की पेनल्टी यहाँ पे दी गई है, उसका ख्याल रखें। और आने वाले जो भी सारे खिलाड़ी हैं, जो भी टीम्स है, उनसे मेरी गुजारिश होगी कि किसी भी तरह की देर अगर आप करोगे तो आपको पेनलाइज किया जा सकता है, और इसी वजह से आपको जो वक्त दिया है उसी वक्त पर आप रिपोर्टिंग करें और हमें सहायता करें। जयेश लट भी देखिए, अब उनके ऊपर कोई दबाव नहीं है, कोई प्रेशर नहीं है, अपनी गेंदबाजी को वो एंजॉय करते हुए और मानो यहाँ पे वार्म अप करते हुए, अपने हाथ खोलते हुए, अपने कंधे खोलते हुए और गेंदबाजी करने का आनंद यहाँ पे उठाते हुए दिखाई दे रहे हैं जयेश लट। अब मात्र एक गेंद बची है। माओ 11 थर्ड और परी हॉलीडेज आवास, ये दोनों भी टीमें बहुत ही जानी मानी टीमें हैं, मगर अब यहाँ पे माओ 11 पूरी तरीके से इस मैच के ऊपर हावी। जी हाँ, इस मतलब अंतिम गेंद लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने में कामयाब रहे और इसी के साथ माओ 11 थर्ड ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। देखिए आपके सामने मैच समरी। अमित पारकर ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, 2 ओवर किए उन्होंने, 2 विकेट भी हासिल किए और मात्र 13 रन खर्च किए। हर्षल ने 1 ओवर किया।